बघा हा प्रश्न खूप सोपा आहे, समजून घ्या यात काय करायचंय. इथे काय सांगतोय हा प्रश्न, समजा ही जी रेल्वे आहे ती रेल्वे आता इथून एक हा समजा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे एक हा व्यक्ती उभा आहे. आता ही रेल्वे जेव्हा ह्या व्यक्तीला ओलांडेल तर किती वेळात ओलांडेल ते काढायचं आहे. हा जो प्लॅटफॉर्म हा शब्द दिलाय ना हा फक्त कन्फ्यूज साठी दिलेला आहे. ही रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडणार आहे, परंतु प्रश्न काय विचारलाय की या व्यक्तीस किती वेळात ओलांडेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या वेळेस ही रेल्वे ह्या व्यक्तीला ओलांडेल म्हणजे ती इथून इकडे जाईल, बरोबर आहे. तर ज्या वेळेस ती इथून इकडे जाईल तिने काय केलं, थोडक्यात त्या माणसाला लांबी आहे का जशी प्लॅटफॉर्मला आहे, नाहीये. म्हणजे तिने काय केलं, जेवढी स्वतःची लांबी होती तेवढीच तिने काय केली, तिकडे क्रॉस केली. किती लांबी होती तिची, 400. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय काढायचं इथं, 400 मीटर किती वेळात ओलांडलं, बरोबर आहे. ते सेकंड मध्ये आपण काढू, हे लक्षात घ्या. जर ताशी 32 असेल, ताशी म्हणजे काय, 3600 सेकंदाला किती जातीये, 32,000 मीटर जात आहे. आपण तासाला सेकंड मध्ये कन्वर्ट केलं, बस क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं करून घेऊ. 400 गुणिले 3600 भागिले 32,000. आता इथे आपण 32,000 का घेतले, शॉर्टकट मध्ये सांगते, जिथे पण क्वेश्चन मार्क असेल त्याच्या अपोजिटचं अपॉन मध्येच घ्यायचं. आता 3 शून्याला 3 शून्य आपण इथे कट करून टाकू. आता इथे कसा भाग जातो बघा, 4 8 32, 8 ने 36 ला भाग देऊ, 8 चोक 32, खाली किती उरले 4, 8 पंचे 40, किती राहिले इथं 45. म्हणजे 45 सेकंद लागणार 400 मीटरचं अंतर क्रॉस करायला, किंवा त्या एका व्यक्तीस ती रेल्वे जी ओलांडणार आहे तो वेळ आहे 45 सेकंद.